छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत। नाराज भुजबळांची जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणत सूचक प्रतिक्रिया। समर्थकही झाले आक्रमक। हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस। परभणी बीडच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती। मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खातेवाटपाची उत्सुकता। महत्त्वाच्या खात्यांसाठी जोरदार रस्सीखेच। आज खातेवाटप जाहीर होणार का याकडे लक्ष। उद्धव ठाकरे आज हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार, तर संध्याकाळी पक्षाच्या आमदारांना संबोधित करणार। काँग्रेस आज गटनेता आणि प्रतोद निवडीवरती शिक्कामोर्तब करणार। प्रभारी रमेश चेन्नीथलांनी बोलावली नागपुरात आमदारांची बैठक। विधान परिषद सभापती निवडणूक याच अधिवेशनात आज जाहीर होणार निवडणूक कार्यक्रम। सभापतीपद नेमकं कोणाच्या वाट्याला जाणार याची उत्सुकता। एक देश एक निवडणूक विधेयक आज लोकसभेत सादर होणार। कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल दुपारी मांडणार विधेयक। भाजपकडून सर्व खासदारांना व्हिप जारी। पॅलेस्टाईनचा उल्लेख असलेली बॅग घेऊन काँग्रेस खासदार प्रियांका गांधी संसदेत। भाजपचा प्रियांका गांधीवरती तुष्टीकरणाचा आरोप। राज्याच्या सरकारी रुग्णालयामध्ये अँटीबायोटिक्स टॅब्लेट्सचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडे औषध निर्मितीसाठीचं प्रमाणपत्रच नाही। एबीपी माझाकडे अधिकारी अनिल मस्केंचा मोठा गौप्यस्फोट। रोहा रेल्वे स्टेशनवरती लांब पल्ल्याच्या गाड्यांना व्यावसायिक थांबा। प्रवाशांना मोठा दिलासा। खासदार सुनील तटकरेंकडून रेल्वे मंत्र्यांसह पंतप्रधानांचे आभार। राज्यभरात पारा घसरला। अहिल्यानगरचा पारा 5.5 अंशांवरती, तर महाबळेश्वरच्या वेण्णालेक परिसरामध्ये दवबिंदू गोठले आणि मुंबईच्या तापमानातही घट। भारताच्या ज्युनियर महिला हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा पटकावलं आशिया कपचं विजेतेपद। फायनलमध्ये चीनवर मात। पंतप्रधान मोदींकडून संघाचं अभिनंदन। तिसऱ्या टेस्टमध्ये भारत फॉलो ऑनच्या छायेत। लंचपर्यंत भारताच्या 6 बाद 167 धावा, 278 धावांची अजूनही पिछाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।